नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 26.3 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एका मुद्दलाच्या दर साल दर शेकडा 3.5 दराने 2 वर्षात होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये एकूण 50 पैसे फरक आहे. पहा, येथे आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामध्ये जर फरक दिला असेल तर आपण यापूर्वी एक सूत्र पाहिलेलं आहे. पहा, जर मुद्दल काढायचं असेल तर सूत्र कोणतं आहे? फक्त आपल्याला किमती टाकायच्या. आता मुद्दल काढायचं असेल तर व्याजातील फरक गुणिले 100 आणि भागिले दर गुणिले दर हे सूत्र आहे. पहा, जर मुद्दल काढायचं असेल आणि चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक दिला असेल आपल्याला तर या सूत्राने मुद्दल काढता येते. पहा, आता मुद्दल काढायचे, फरक किती दिलेला आहे आपल्याला? 49 पैसे गुणिले 100 आणि भागिले दर किती आपला? 3.5 दर आहे. 3.5 म्हणजे काय? 7चे अर्धे 7/2 गुणिले 7/2. आता आपण येथे 49 पैसे घेतलेले आहेत म्हणजे येणारं उत्तर आपलं पैशामध्ये येणार आहे. आपल्याला रुपयामध्ये नंतर रूपांतर करता येईल. पहा, 49 गुणिले 100 हे गुणिले 100, 7 आणि 7 यांचा गुणाकार 49 होईल आणि 2 आणि 2 यांचा गुणाकार 4 होणार आहे. तर पहा, आता हे 49 कॅन्सल होतील आणि हे 4 काय होतील? अंशामध्ये जातील. म्हणजे काय येणार आहे? 100 हे गुणिले 100 आणि हे छेदातील 4 वर अंशामध्ये येतील. हा गुणाकार येणार आहे 40,000. बरोबर आहे. तर आता हे काय झालेले आहेत? पैसे. हे मुद्दल आलेले आपलं पैशामध्ये, कारण 49 पैसे घेतलेले आहेत आपण. आपल्याला रुपयामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या 40,000ला आपल्याला 100ने भाग द्यावा लागेल. म्हणजे काय होतील? हे रुपये होतील, कारण 100 पैसे म्हणजे काय? 1 रुपया. त्यामुळे आपल्याला 100ने भाग द्यावा लागेल. पहा, हे 2 शून्य कॅन्सल होतील तर काय राहील? 400 रुपये झाले. आता हे झाले 40,000 पैसे आणि हे 400 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, एका मुद्दलाची दर साल दर शेकडा 5 दराने दर दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आरची किंमत किती आहे? 5. चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात मुदत दिलेली आहे 2 वर्ष, रास दिलेली आहे, रास म्हणजे अमाऊंट दिलेली आहे 35 ते 28. तर मुद्दल किती आपल्याला काढायचं आहे? म्हणजे पीची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा, मुद्दल किती, त्यासाठी आपण सूत्र कोणतं वापरणार? A = P of 1 + R/100 आणि कंसाचा घातांक n. हे सूत्र आपल्याला याची किंमत दिलेली आहे 35 ते 28. P काढायचा आहे आपल्याला, 1 + R दिलेला आहे 5 भागिले 100 आणि मुदत आहे 2 वर्ष. पहा, हे सोडवता येईल आपल्याला. आता पहा, 35 ते 28 बरोबर P क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 100 होतील, हे 5 ॲड होतील, 105 होतील आणि छेदामध्ये 100 म्हणजे 105 भागिले 100 वर्ग. म्हणजे आपण असं लिहू शकतो, वर्ग असल्यामुळे हीच संख्या 2 वेळेस आपण गुणाकारामध्ये लिहिणार, 105 भागिले 100. पहा, भाग देऊ आपण, 5ने भाग देऊ. 5 दोन्ही 10, 5 शून्य 0, 5 दोन्ही 10, 5 एक 5 म्हणजे 21 भागिले 20 येणार आहे. बरोबर आहे. आपल्याला पीची किंमत काढायची, म्हणजे पीची किंमत काय होणार आहे? पहा, तर हे 35 ते 28 हे 20 या साईडला गुणाकारात जातील, अंशामध्ये जातील आणि हे छेदामध्ये डायरेक्ट लिहिलेली एक स्टेप मी छेदामध्ये येतील. बरोबर आहे. तर आता हे सॉल्व करू आपण. 7ने डिवाइड करता येईल, 7 त्रिक 21, 7 पाचे 35, 0 आणि 7 चौक 28. 3ने डिवाइड करू, 3 एक 3, 2 राहतील, 3 सक 18, 2 राहतील, 3 8 24, 168. पहा, आता
21चा भाग जाईल 168ला, 21 एक 21, 21 8 168, म्हणजे काय राहील पहा, 8 राहतील, येथे 20 राहील आणि येथे 20 राहील. हा गुणाकार करायचा आपल्याला. 8 गुणिले 20 गुणिले 20 म्हणजे 400 होतील आणि 8 चोक 32 म्हणजे 3200. 3200 एवढं मुद्दल येणार आहे आपले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. फक्त किमती टाकून आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न मित्रांनो, ज्या दराने एका रकमेचे 3 वर्षांचे सरळ व्याज, येथे आपल्याला मुदत दिलेली आहे आणि सरळ व्याज दिलेलं आहे पहा. मुदत 3 वर्ष आणि सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट 525 रुपये आहे. त्याच दराने म्हणजे येथे आपण जो दर घेणार आहोत त्याच दराने रुपये 1600चे म्हणजे मुद्दल दिलेले 1600 रुपये, 2 वर्ष, येथे मुदत दिलेली आहे 2 वर्ष, चक्रवाढ व्याज दिलेले पहा, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज किती दिलेले 164 रुपये दिलेले. पहा येथे आपल्याला आर, येथे आपण जो आर घेणार आहोत, जो दर घेणार आहोत तोच दर आपल्याला या साईडला घ्यायचा आहे. म्हणजे हे सरळ व्याजसाठी दिलेले आणि ही माहिती चक्रवाढ व्याजसाठी. तर आपल्याला मुद्दल दिलेलं आहे आणि व्याज पण दिलेलं आहे. यावरून ए बरोबर पी प्लस आय हे आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. म्हणजे 1600 आणि 164 हे किती होतील 1764. म्हणजे याची किंमत आपल्याला दिली नाही पण आपण काढलेली आहे 1764, बरोबर आहे. आता पा सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, PNR भागिले 100, बरोबर आहे. सरळ व्याज किती दिलं आपल्याला 525, बरोबर. पीची किंमत, पी आपल्याला काढायचा आहे, एनची किंमत 3 आहे आणि आर आपल्याला किती आहे तो काढायचा आहे आणि 100. आपल्याला आरची किंमत काढायची, जो आर येईल ना, जो दर येणार आहे तो आपल्याला इकडे वापरायचा आहे. म्हणून यावरून आर काय होणार आहे पहा, आर बरोबर 525 गुणिले 100 होतील आणि भागिले पी गुणिले 3. यावरून फक्त आपण आर काढलेला आहे. पहा आता 525ला आपण 3ने डिवाईड करू, 3 एक 3, येथे 2 राहतील, 3 7 21, 1 राहणार आहे, 3 5 15. म्हणजे आरची किंमत काय येईल पहा 175 गुणिले 100 आणि भागिले पी. म्हणजे आर बरोबर 175, हे 2 शून्य वाढतील आणि भागिले पी. दर आपला हा आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे दर किती आला आपला 175 00 भागिले पी. आता हाच दर आपल्याला इकडे वापरायचा आहे पहा, कारण काय सांगितलं आहे त्याच दराने, म्हणजे येथे जो दर आहे तोच दर इकडे घ्यायचा आपल्याला. दर किती घेणार आपण भागिले पी, हा दर घेणार आहे आपण. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, ए बरोबर पी 1 प्लस आर भागिले 100 आणि कंसाचा घातांक n. आता ए 1764, पी 1600, 1 प्लस आर, आर किती घेणार आपण 17500 भागिले पी, 17500 भागिले पी आणि हे भागिले पुन्हा 100 आहेत आणि n म्हणजे येथे मुदत किती घेणार 2 वर्ष. तर पहा आता हे 1764, हे 1600 आपण या साईडला आणू म्हणजे भागाकारामध्ये येतील. तर या साईडला काय राहणार आहे पहा 1 प्लस हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे काय येणार आहे 175 भागिले पी आणि याचा वर्ग, बरोबर आहे. आता या कंसाचा वर्ग आहे, वर्ग कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ घ्यावे लागेल. म्हणून आपण काय करू दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. आता 1764 42चा वर्ग आहे पहा 1764, म्हणून त्याचं वर्गमूळ किती येणार आहे 42 आणि 1640चा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ किती येईल 40. डाव्या बाजूचं वर्गमूळ घेतलेलं आहे. आता उजव्या बाजूचं वर्गमूळ म्हणजे हे स्क्वेअरचं चिन्ह निघून जाईल, हे वर्गाचं चिन्ह निघून जाईल आणि इथे फक्त काय राहणार आहे 175 भागिले पी, बरोबर आहे. हे वर्गमूळ घेतलेले तर हा वर्ग कॅन्सल झाला म्हणजे याचं वर्गमूळ हे आलं. तर आता पहा आपण काय करू, हे काय होतील 2ने भाग देता येईल आपल्याला म्हणजे 21 होतील आणि हे 20 होतील, बरोबर आहे.
म्हणजे 21 भागिले 20 हे 1 प्लसमध्ये आहेत, या साईडला आल्यावर मायनसमध्ये येतील आणि या साईडला काय राहणार आहे 175 भागिले पी. आपल्याला पीची किंमत काढायची आहे पहा. आता इथे तिरपा गुणाकार करू आपण. छेद काहीच नाही म्हणजे येथे छेद काहीच नाही म्हणजे 1 समजू आपण. तिरपा गुणाकार करू. 21 मायनस 20 होतील आणि भागिले 20 बरोबर काय येणार आहे 175 भागिले पी. आता पहा 21मधून 20 गेले 1 राहील आणि हे 20 बरोबर 175 भागिले पी. आता आपण पीची किंमत तिरपा गुणाकार करू. पी गुणिले 1 म्हणजे पीच होणार आहे आणि 20 गुणिले 175 होईल. 20 गुणिले 175 म्हणजे काय येतील 350. 175 दोन्ही 350 आणि हा 0 म्हणजे मुद्दल किती येईल आपलं 3500 रुपये. 3500 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे पहा. नेक्स्ट चौथा प्रश्न. चक्रवाढ व्याजाने काही दराने एका रकमेची 2 वर्षांची आणि 3 वर्षांची रास दिली आपल्याला अनुक्रमे आहे. म्हणजे 2 वर्षांची रास किती आहे 8820 रुपये आणि 3 वर्षांची रास आहे 9261. तर व्याजाचा दर काढायचा आपल्याला आणि ती रक्कम अनुक्रमे कोणती हे काढायचं आहे. तर पहा आता आपल्याला 3 वर्षांची रास दिलेली आहे. आपण यासारखा एक प्रश्न यापूर्वी सोडवलेला आहे. जर 2 राशी दिल्या असतील तर वजाबाकी केली तर आपल्याला व्याज सरळ व्याज मिळते. 3 वर्षांची रास दिली आपल्याला 9261 आणि 2 वर्षांची रास दिली 2 वर्षांची रास 8820 रुपये. ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर 3 वर्षे आणि 2 वर्षे वजाबाकी केली तर 1 वर्ष राहील आणि ही वजाबाकी केली आपण 441 रुपये. हे काय येणार आहे 1 वर्षाचं सरळ व्याज येणार आहे. 1 वर्षांचे सरळ व्याज हे आलं 1 वर्षाचं सरळ व्याज. आता मग आपल्याला सरळ व्याज म्हणजे आयची किंमत मिळाली. आय बरोबर सिंपल इंटरेस्ट म्हणजे आयची किंमत किती आली आपल्याला 441 रुपये बरोबर आहे. तर आता आपण आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. आयची किंमत आपण 441 बरोबर पीची किंमत ही घेऊ आपण 8820 एन मुदत 1 वर्ष आणि आर आपल्याला काढायचा आहे भागिले 100. आता हे सोडून आपल्याला आर काढता येईल म्हणजे आर बरोबर काय होईल या साईडला घेतो 441 हे गुणिले 100 होतील आणि भागिले 8820 होतील बरोबर आहे. फक्त आपण आर बाजूला घेतलेला आहे. तर पहा हा 0 कॅन्सल होईल तर हा 0 कॅन्सल होणार आहे. तर आता 441 त्याच्यात डबल आहेत पहा 882 म्हणजे 441 एक 441 आणि हे 2 होतील बरोबर आहे. 882 कंप्लीट 2चा भाग जाणार आहे आणि वर 10 आहेत इथे 2 आहेत म्हणजे बे 1 बे बे 5 10 म्हणजे आरची किंमत किती येईल आपली 5. दर किती असेल 5% असेल बरोबर आहे. आता दर 5% दिला आपल्याला. आता मग पी या सूत्राने आपल्याला आता मुद्दल काढता येईल पहा. एन किमती टाकू आपण. एची किंमत आपण आता 8820 पीची किंमत काढायची 1 प्लस आर घ्यायचा आपल्याला 5% आणि भागिले 100 आणि मुदत घ्यायची आपल्याला 2 वर्ष कारण 2 वर्षाची रास आहे. ही रास घेतली तर मुदत 2 वर्षे आहे म्हणून 2 बरोबर पी हे किती होतील 100 आणि 5 105 होतील आणि छेदामध्ये 100 आणि वर्ग पहा 8820 बरोबर पी आपण 2 वेळेस लिहू 105 भागिले 100 105 भागिले 100 2 वेळेस लिहिलेला आहे कारण इथे वर्ग आहे. पहा यावरून पीची किंमत काढता येईल आपल्याला म्हणजे पी बरोबर काय होणार आहे हे 8820 हे भागाकारात आहेत या साईडला अंशामध्ये जातील आणि 105 गुणिले 105 5ने भाग देऊ 5 दोन्ही 10 0 आणि 5 दोन्ही 10 1 हे पण तेच येणार आहे 21 आणि 20 5ने आपण भाग दिलेला आहे. पी बरोबर हे किती आहेत 8820 गुणिले 20 गुणिले 20 आणि हे किती होतील 21 गुणिले 21 म्हणजे 441 बरोबर आहे.
441 डबल आहे पहा 882, हे कम्प्लीट डबल आहे पहा 441 डबल आहे 882 म्हणजे 20चा भाग जाईल, म्हणजे 20 गुणिले 20 गुणिले 20 किती होतील 400 आणि हे 20 म्हणजे 8000. मुद्दल किती येईल 8000 रुपये. मुद्दल आला 8000 आणि दर किती आला आपला 5%. 5% दर आला आहे आणि 8000 मुद्दल आलेले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका गावची लोकसंख्या दर शेकडा 10%ने वाढते, म्हणजे 100चे किती होतात 110 होतात, 10%ने वाढते. इसवी सन 2015च्या अखेरीस 2015मध्ये अखेरीस म्हणजे शेवटी किती होती 7986 लोकसंख्या होती. तर इसवी सन 2013च्या सुरुवातीला ती किती असेल, म्हणजे 2014मध्ये पूर्ण वर्षे आणि 2013पासून सुरुवात आहे, ही सुरुवातीला आणि शेवटी आहे, म्हणजे हे एकूण किती वर्षे झाले 3 वर्षे, 13, 14, 15 3 वर्षे, म्हणजे मुदत किती आहे आपल्याला 3 वर्षे. बरोबर आहे. 2013च्या सुरुवातीला हे आपल्याला काढायचं आहे. पहा सुरुवातीला काढायची म्हणजे लोकसंख्या कमी असणारे मागची काढायची आपल्याला. त्यामुळे आपण काय करायचं, लोकसंख्या किती दिलेली आहे 7986 गुणिले मुदत किती आहे 3 आहे, म्हणून 3 वेळेस आपण 100 अंशामध्ये घ्यायचे आणि ही वाढ जी आहे ती छेदामध्ये घ्यायची, म्हणजे 100 गुणिले 110 आणि गुणिले 100 110. 3 वेळेस का घेतलं, कारण मुदत 3 वर्षे आहे आपल्याला. पहा लोकसंख्या कमी होणार आहे इथे, म्हणून आपण 100 अंशामध्ये घेतलेले आहेत. जर नंतरची विचारली असती तर आपण छेदामध्ये 100 घेतले असते. पहा आता हे सॉल्व करू आपण. 1 2 3 शून्य कॅन्सल, तर वरचे 3 शून्य कॅन्सल होतील, 1 2 आणि 3 शून्य कॅन्सल होतील, म्हणजे काय राहणार पहा 7986 हे गुणिले 100 गुणिले 10 आणि भागिले काय राहील 11 गुणिले 11 गुणिले 11. 11ने आपण भाग देऊ याला, 11 7 77, 2 राहतील, 11 2 22, तर 6 राहतील, 11 सखे 66. पुन्हा 11ने भाग देऊ, 11 सखे 66, तर येथे राहतील 6, 11 सखे 66. पुन्हा 11ने भाग देऊ तर कंप्लीट 6चा भाग जाईल, म्हणजे काय येणार आहे 6 गुणिले 100 आणि गुणिले 10. बरोबर आहे. म्हणजे 6वर किती शून्य येतील 1 2 3 शून्य. लोकसंख्या किती असणार आहे 6000, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न, एका पुलाच्या बांधकामासाठी 6400 कामगार काम करीत आहेत. 6400 कामगार आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात, म्हणजे कमी होतात 25%. तर 2 वर्षानंतर किती कामगार सोडून जातील, म्हणजे ते आर्क कसा दिलेला आपल्याला 25% कमी होतोय, म्हणजे मायनसमध्ये, दर कसा आहे मायनसमध्ये आहे. बरोबर आहे. टक्के कमी होतात. आपलं सूत्र कसं आहे ए बरोबर P1 + R भागिले 100 आणि N. बरोबर आहे. 2 वर्षानंतर म्हणजे आपल्याला मुदत किती दिलेली 2 वर्ष, यांची किंमत 2 घ्यायची आणि आरची आपण काय घेऊ -25 घेऊ. याची किंमत पीची किंमत घ्यायची आपल्याला, P बरोबर 6400, 6400 1 + आरची किंमत -25 घेऊ आपण आणि भागिले 100, मुदत 2 वर्ष, म्हणजे हे काय होईल पहा 6400 हे मायनस गुणिले प्लस म्हणजे मायनस होईल 25 भागिले 100 आणि वर्ग. पहा हे सोडवता येईल आता. 6400 हे तिरपा गुणाकार 100, 100मधून 25 मायनस होतील म्हणजे 75 आणि भागिले 100 आणि वर्ग आहे. वर्ग असल्यामुळे आपण 2 वेळेस हीच संख्या लिहिणार. म्हणजे काय होईल पहा, पूर्ण गुणाकारामध्ये हे 2 शून्य कॅन्सल होतील, तर हे 2 शून्य कॅन्सल होतील, म्हणजे काय येईल 64 गुणिले 75 गुणिले 75 आणि भागिले 100. पहा 25ने भाग देऊ, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4ने भाग देऊ, 4 1 4, 2 राहतील, 4 सक 24. बरोबर आहे. तर काय येणार आहे 16 गुणिले 75 आणि गुणिले 3. हा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 16 त्रिक 48 होतील आणि गुणिले 75 म्हणजे 48 गुणिले 75
हा गुणाकार 45, 5 चोक 20 आणि 4 24, 7 8 56, 4 5, 7 चोक 28 आणि 5 33, 0 10 6 3, 3600. हा गुणाकार किती येईल? 3600. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे पहा मित्रांनो, एका मोटारीची किंमत दिलेली आहे, म्हणजे पीची किंमत दिलेली आपल्याला 2,56,000 रुपये. घसारा म्हणजे रेट दिलेला आहे, दर किती दिलेला आहे? घसारा आहे, किंमत कमी होते म्हणून मायनसमध्ये दर घेऊ आपण. 2.5 मायनसमध्ये आहे. 2.5 म्हणजे अडीच म्हणजे काय? 5चे अर्धे, 5/2, बरोबर आहे. तर 3 वर्षानंतर मुदत दिली आपल्याला 3 वर्ष, मोटारीची किंमत किती असेल? पहा, किंमत काढायची आपल्याला. P1 + R भागिले 100 आणि कंसाचा घातांक n, हे सूत्र आहे आपलं. आता यामध्ये किमती टाकू आपण. पीची किंमत 2,56,000 रुपये आहे. 1 + R कसा आहे? आपला घसारा आहे. घसारा म्हणजे डिप्रेसिएशन आहे, तेथे मायनस होतोय, म्हणजे आपण आरची किंमत काय घेणार? -5/2 आणि भागिले 100 आणि यांची किंमत 3 आहे. पहा, 2,56,000 रुपये. तर हे काय होईल पहा, आता हे 1 प्लस मायनस मायनस होतील आणि हे 5/2 आहे आणि हे भागिले 100 आहे. समजा भागिले 100, काहीच बदल केला नाही, बरोबर आहे. 100 खाली काही नाही म्हणजे छेद 1 समजू आपण, म्हणजे 256,000 1 मायनस. आता हे 5/2 हे गुणाकार चिन्ह घेतलं आपण तर 1 वर जातील आणि 100 खाली येतील, बरोबर आहे. आणि क्यूब. पहा, आता ही काटाकाटी करता येईल. 5 1 5, 5 2 10, 0 म्हणजे काय येणार आहे? 1 मायनस 2 × 20 म्हणजे 40 होईल आणि याचा घन. पहा, पॉईंटमध्ये रेट दिला होता, किती सोपं केलं आपण. 2,56,000. येथे आपण तिरपा गुणाकार घेऊ, म्हणजे 40 मधून 1 जाईल 39 आणि छेदामध्ये राहतील 40, बरोबर आहे. आणि पहा, आता हेच आपण 3 वेळेस लिहिणार आहोत गुणाकारामध्ये, कारण घन आहे. तर आता काटाकाटी करता येईल आपल्याला. हे 3 शून्य कॅन्सल होतील, तर हे 3 शून्य कॅन्सल होतील, बरोबर आहे. अंशातले 3 शून्य आणि छेदातले 3 शून्य कॅन्सल झाले. 4ने भाग देता येईल. 4 सख 24, 1 राहणार आहे आणि 4 चोक 16, बरोबर आहे. 5 64ला 4ने भाग जातो. 4 1 4, 2 राहतील आणि 4 सख 24. पुन्हा या 4ने भाग देऊ तर 4 चोक 16, म्हणजे काय राहणार आहे पहा, येथे फक्त 4 राहतील. येथे 39, येथे 39 आणि येथे 39. हा पूर्ण गुणाकार केला तर उत्तर काय येईल आपलं? 2,37,276. 2,37,276 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 8वा प्रश्न मित्रांनो. कोणती रक्कम दर साल दर शेकडा 4% दराने, कोणती रक्कम म्हणजे पीची किंमत काढायची आपल्याला. दर साल दर शेकडा आर दिलेला आहे 4%, मुदत दिलेली 3 वर्ष, चक्रवाढ व्याजाने एवढं व्याज झालं पाहिजे. चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट दिलेलं आहे आपल्याला 19,510. तर मुद्दल किती काढायचं आहे पहा. आपल्याला व्याज दिलेलं आहे, तर मुद्दल काढायची आपल्याला. तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे, ए बरोबर P + I. आपल्याला पीची किंमत काढायची, मग यावरून पीची किंमत काय होणार आहे? P बरोबर A - I, बरोबर आहे. A - I होणार आहे. आता मग ए म्हणजे काय? P(1 + R भागिले 100 आणि n मायनस आयची किंमत दिली आपल्याला 19,510.
पीची किंमत काढायची आहे 1 प्लस आर दिला आपल्याला 4% भागिले 100 आणि मुदत आहे 3 वर्ष मायनस 19,510 बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. पी हे किती होतील 100 आणि 4 104 होतील आणि भागिले 100 आणि घन मायनस 19,510. पहा या दोन्ही संख्येला आपण 4ने डिवाईड करू तर काय होणार आहे 4 2 8 येथे 2 राहतील 4 सख 24 आणि 4 2 8 येथे 2 राहतील 4 पंचे 20 म्हणजे काय येणार आहे पी 26/25 याचा घन आणि मायनस 19,510. ही किंमत कशाची पीची आहे पहा म्हणजे पी बरोबरच आहे पी बरोबर ही व्हॅल्यू आहे. तर पहा आता पी आपण 3 वेळेस गुणाकारात लिहू 26/25 गुणिले 26/25 गुणिले 26/25 आणि मायनस 19,510 पीची किंमत आहे ही. पहा येथे आपल्याला हा गुणाकार घ्यावा लागेल त्याशिवाय काही करता येणार नाही पहा म्हणजे पी 26 गुणिले 26 गुणिले 26 हा गुणाकार 26चा घन 26 गुणिले 26 किती होतील 676 कारण 26चा वर्ग माहिती आहे आपल्याला 26चा वर्ग 676 676ला पुन्हा 26ने गुणावे लागेल आपल्याला. तर 26 सख 156 हातचे आले 15 26 7 182 इथे 7 आणि 175 म्हणजे 26चा घन किती येणार आहे पहा 175 76 आणि 25चा घन करायचा 25 गुणिले 25 गुणिले 25 25 गुणिले 25 आपल्याला माहिती आहे 625 असतात म्हणजे 625ला आपल्याला पुन्हा 25ने गुणाकार करायचा आहे. 25 5 125 हातचे आले 12 25 2 50 60 62 हातचे आले 6 25 सख 150 6 156 म्हणजे 25चा घन किती येणार आहे 15,625 मायनस हे 19,510 ही किंमत कशाची पीची बरोबर आहे. पी बरोबर हे 17,576 हे पी गुणाकारामध्ये म्हणजे इथे पी लिहू आपण आणि हे छेदामध्ये 15,625 मायनस 19,510 म्हणजे पी बरोबर आता इथे छेद काहीच नाही म्हणजे वन्स कन्सिडर करू आपण आणि तिरपा गुणाकार करू म्हणजे काय होईल असा तिरपा गुणाकार करू म्हणजे हे होतील 17,576 पी आणि मायनस ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे म्हणजे 15,625 गुणाकार घ्यायचा नाही आपण नंतर काटाकाटी होणार आहे 19,510 ह्या दोघांचा गुणाकार तिरपा गुणाकार बरोबर आहे. ह्या दोघांचा तिरपा गुणाकार घेतला आपण हा गुणाकार आणि छेदामध्ये काय येणार आहे 15,625 बरोबर आहे. हा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार म्हणजे यावरून आपण काय लिहू हे 15,625 आपण या साईडला पास करू म्हणजे किती होतील 15,625 पी होतील. तर या साईडला काय राहणार आहे 17,576 पी मायनस या दोन्ही संख्यांचा गुणाकार 15,625 आणि 19,510 आपल्याला पीची किंमत काढायची तर त्यासाठी आपण काय करू हे पीची टर्म या साईडला पास करू आपण म्हणजे काय होईल 15,625 पी मायनस होतील 17,576 पी मायनसमध्ये येतील कारण इथे प्लसमध्ये आहेत बरोबर आहे. तर या साईडला काय राहणार आहे मायनस साईन राहणार आहे आणि 15,625 आणि गुणिले 19,510 बरोबर आहे. हे दोघांची वजाबाकी 17,576 मधून आपल्याला 15,625 हे साईन मायनस आहे मोठ्या संख्येचं तर वजाबाकी करू आपण 1 5 15तून 6 गेले 9 इथे 6 घेतला 6 म्हणजे 1951 येईल पहा 1951 पी होतील 1951 पी ही वजाबाकी कारण मायनसमध्ये येईल कारण ही संख्या मोठी आहे मायनस आहे तर या साईडला पण मायनस आहे पहा
या साईडला काय आहे 15,625 आणि गुणाकारामध्ये 19,510. फक्त आपल्याला पीची किंमत काढायची. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, समीकरण इक्वल आहे, म्हणजे हे मायनस मायनस कॅन्सल होतील. म्हणजे पीची किंमत काय येईल पहा आता, हे 15,625 आहे आणि गुणाकारामध्ये 19,510 आहेत आणि भागाकारामध्ये हे भागाकारामध्ये येतील. या साईडला गेल्यानंतर 1951. हे दोन्ही पण मायनस साईन कॅन्सल झालेले आहेत. पहा 1951 आहे, येथे पण 1951 आहे, येथे 0 आहे, म्हणजे ही संख्या या संख्येच्या 10 पट आहे. बरोबर आहे, ही 10 पट आहे, म्हणजे याचे फक्त 10 येणार आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं 15,625 आणि गुणिले फक्त 10 राहणार आहे. फक्त 10ने गुणाकार करायचा म्हणजे फक्त येथे 0 वाढणार आहे. 15,625 आणि 0 म्हणजे काय होणार आहे 1,56,250. तर मुद्दल किती असेल 1,56,250. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा नेक्स्ट 9वा प्रश्न. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. म्हणजे पीची किंमत किती आहे 55,000 रुपये. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. म्हणजे इथे घसारा आहे पहा, कमी होतो आहे रेट. म्हणजे आरची किंमत आपण -8% घेऊ. 2 वर्षानंतर मुदत दिली आपल्याला, 2 वर्षानंतर ती स्कूटर जर विकली तर किंमत किती येईल, कारण घसारा आहे, भाव कमी होतो आहे 8%ने, म्हणजे कमी येणार आहे. बरोबर आहे. सूत्र कोणतं वापरणार, ए बरोबर P1 + R. पहा किमती टाकू आपण. पीची किंमत 55,000, 1 प्लस आर किती घ्यायचं आपल्याला -8% घ्यायचं आपल्याला आणि भागिले 100 आणि एन 2 वर्षे आहे. पहा 55,000 हे 1 प्लस आणि मायनस हे मायनस होतील 8/100 आणि वर्ग. 55,000 तिरपा गुणाकार करू आपण 100 आणि 100मधून 8 मायनस होतील म्हणजे काय राहील 92 आणि हे ते 100 आणि वर्ग आहे. म्हणजे हे काय होणार आहे पहा 55,000 गुणिले 92 भागिले 100 पुन्हा 92 भागिले 100. 2 वेळेस आपण हीच संख्या लिहिलेली आहे कारण येथे वर्ग आहे. पहा हे 3 शून्य कॅन्सल होतील तर हे 1 2 आणि हे 3 शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय राहणार आहे 55 92 92 आणि हे 10 राहतील. बरोबर आहे. 5 2 10 5 1 5 5 1 5. तर आपण आता बे 1 बे बे चौक 8 येथे 1 राहणार आहे, बे सख्ख 12 म्हणजे काय राहणार आहे 11 92 आणि 46. हा पूर्ण गुणाकार 11 गुणिले 92 गुणिले 46 हा गुणाकार येणार आहे पहा 46,552 म्हणजे एवढे रुपये येतील. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. नेक्स्ट 10वा प्रश्न. आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 आहे. 3,02,500 लोकसंख्या आहे पहा. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% होता. म्हणजे दर कसा आहे 10%. 2 वर्षापूर्वी विचारलं आपल्याला, वर्षापूर्वी विचारलेले म्हणून आपण काय करायचं ही लोकसंख्या किती दिली 3,02,500 100ला 110 होतात. बरोबर आहे. 10% रेट आहे म्हणजे. तर आपण अंशामध्ये 100 घेणार आणि छेदामध्ये 110 घेणार. किती वर्षे आपल्याला मुदत दिलेली आहे 2 वर्ष. म्हणजे 2 वर्ष असल्यामुळे आपण हे दोन वेळेस लिहिणार 100 भागिले 110. बस आता हे कॅल्क्युलेशन केले की आपलं उत्तर येऊन जाते. पहा हे 2 शून्य कॅन्सल होतील तर हे 2 शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय राहणार आहे 3,025 राहिले. येथे 100 राहतील, येथे 100 राहतील आणि भागिले 11 गुणिले 11. पहा आता 11ने भाग देऊ आपण. 11 2 22 8 राहतील, 11 7 77 5 राहतील, 11 5 55. पुन्हा 11ने भाग देऊ. 11 2 22 5 राहतील, 11 5 55 म्हणजे काय राहील 25 गुणिले 100 आणि गुणिले 100 म्हणजे 25 वर किती शून्य वाढतील 1 2 3 4 1 2 3 4
म्हणजे 2,50,000. तर पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. 2018 आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट 11वा प्रश्न. सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले, म्हणजे मुदत किती आहे? 3 वर्ष. सुनीलने यंत्र घेतलेलं आहे पहा अनिलकडून. अनिलने वापरलेलं आहे ते, नवीन अनिलनं घेतलेलं आहे आणि सुनीलनं जुनं घेतलेलं आहे. केवढ्याला? 7,29,000 रुपयाला. तर घसाऱ्याचा रेट दिलेला आहे, म्हणजे दरवर्षी 10% किंमत कमी होते, 10% घसारा आहे. तर ते अनिलने किती रुपयाला नवीन असताना घेतलेलं असेल ते आपल्याला काढायचं आहे. अनिलने किती रुपयाला घेतलेलं असेल. तर पहा मग हे 7,29,000 रुपये सुनीलचे घसारा आहे. म्हणजे आपण काय करणार? 100 अंशात घेणार आणि छेदामध्ये 90 घेणार. कारण 100 रुपयाचे 10 रुपये कमी होतील, म्हणजे 100 रुपयाचे किती रुपये होतील? 90च होतील. बरोबर आहे. म्हणजे 90 आपण छेदामध्ये आणि अंशामध्ये 100. तर हेच आपण 3 वेळेस लिहिणार, कारण मुदत किती? 3 वर्षाची आहे. पहा हे 3 शून्य कॅन्सल केले तर हे 3 शून्य कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे काय राहणार आहे? 729 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 आणि भागिले 9 गुणिले 9 गुणिले 9. पहा 729 कशाचा घन आहे? 9चाच घन आहे. पहा 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे किती? 729. म्हणजे हे पण कॅन्सल होतील, हे तिन्ही कॅन्सल होतील. म्हणजे उत्तर काय येईल? 100 गुणिले 100 गुणिले 100. म्हणजे एकावर किती शून्य येतील? 1 2 3 4 5 6. म्हणजे उत्तर काय येईल? 10 लाख. म्हणजे अनिलने ते मशीन 10 लाख रुपयाला विकत घेतलं असेल. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.